हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ही छानशी थाळी बनवणार आहोत. फक्त अर्ध्या तासात. अचानक घरी पाहुणे आले तर अर्ध्या तासात ही थाळी कशी बनवायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. फक्त थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल. पूर्वतयारी म्हणजेच फक्त आपल्याला कोणत्या वस्तू कधी करून ठेवायच्या आहेत हे सुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही छानशी थाळी आज आपण बनवायची आहे. तर यात तुम्ही बघू शकता चपाती आहे, तर भात आहे, तूप भात आहे, पापड आहेत, त्यानंतर जिलेबी आहे, गाजरचं मी थोडंसं सॅलड म्हणून वापर केलेला आहे, त्यानंतर दही आहे आणि इथं आपल्याला एक मिक्स भाजी आहे, त्यानंतर आमटी आहे. तर हे रेग्युलर थाळी आहे आणि एकदम इझी वेमध्ये आपण बनवणार आहोत, म्हणजे एकदम कमी वेळेत. आणि आलेल्या अचानक पाहुण्यांना आपण खूप सारा हा जेवणाचा आनंद देणार आहोत. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. तर रेसिपी सुरू करायच्या आधी तर सगळ्यात पहिल्यांदा इथं चपाती आहे, तर चपाती आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी कणिक आधीच मळून ठेवायची, ही एक पूर्वतयारी मेन आहे जी आपण छान प्रकारे करू शकतो. कणिक आधी मळून ठेवलेली असेल तर चपात्या छान होतात. तर त्यासाठी कणिक मळून ठेवायची. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण आपण रेग्युलर कणिक मळतो तशी आपण मळून ठेवायची आहे कणिक चपातीसाठी. त्यानंतर मी इथे एक पातेले घेतले, तर त्यात आपल्याला ही शेवग्याची शेंग शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी याच्यात तुरीची डाळ घातलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी मूग डाळ वापरलेली आहे आणि शेंगा मी या पद्धतीने कट केले आहेत आणि त्याची थोडीशी वरची साल काढून घेतलेली आहे. तर हे आता आपण शिजायला गॅसवरती ठेवून देऊया. तुम्ही कुकरला लावला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर दुसरीकडे आता आपण भाजीला फोडणी टाकणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे, अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी जिरं आहे. जर जिरं आपण तेलात छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. तर कांदा तेलात चांगला भाजून घ्यायचा. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय कांदा आता तेलात आपला छान भाजून झालेला आहे. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तर बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तो सुद्धा तेलात आपल्याला छानता परतून घ्यायचा आहे. तर कांदा आणि टोमॅटो आपण या पद्धतीने आता छान परतून घेतलेले आहे तेलामध्ये. यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे. तर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद वापरायची आपल्याला. याच्यामध्ये हळद टाकली आहे, धने पावडर टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट वापरायचं आपल्याला. लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी लाल तिखट याच्यामध्ये 1.5 चमचा वापरलेले आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व छान असं आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर हे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. एक 2 मिनिटं आपल्याला असंच हे तेलामध्ये असंच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण इथं भाजी बनवत आहोत. बटाटा आणि वाटाणा आहे. आता बाजारामध्ये रेग्युलर आपल्याला मटार मिळतच आहे, त्याचाच हा सीझन आहे आणि बटाटा तर आपल्या घरी अवेलेबल असतोच कायम. तर हे आपण ह्याची भाजी बनवायची आहे. तर हे छानसं मी बटाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याचे साल काढलेले आहेत, त्याचे बारीक कट करून घेतलेले आहेत, बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्यानंतर मटार त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. एक अर्धी वाटी आहे शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याला छान शिजायला. तर इकडे भाजी शिजेपर्यंत आणि आपण भाजी फोडणी टाकेपर्यंत आपली मस्त अशी ही शेवग्याची शेंग आणि डाळ छान शिजलेली आहे. तर याला आता आपण फोडणी देऊया. तर त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर कांदा आपण तेलात चांगला परतून घ्यायचा. तर याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तर कांदा आपला छान तेलामध्ये परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं तुम्ही कांदा टाकण्याच्या आधी टाकला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर हे छान आपण परतून घेऊया. त्यानंतर मी याच्यामध्ये एक 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला टाकलेला आहे.
तर टोमॅटोमुळे सुद्धा आपल्या आमटीला किंवा भाजीला मस्त टेस्ट येते, त्यामुळे मला भाजीला आणि आमटीला टोमॅटो टाकणं हे कंपल्सरीच वाटतं. तेव्हा भाजीला आणि आमटीला मस्त चव येते. तर त्यानंतर याच्यात आपण काही मसाले टाकूया. हळद टाकलेली आहे, धने पावडर टाकायची, त्यानंतर लाल तिखट टाकायचं. तर लाल तिखट परत तसंच की तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर कमी टाकलं तरी सुद्धा चालेल. तर हे छान आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटो तेलात आपल्याला व्यवस्थित परतलं की त्याची टेस्ट सुद्धा आपल्या भाजीला किंवा आमटीला येते. तर त्यासाठी व्यवस्थित परतायचं. तर हे आता छान मस्त मिक्स करून झालं आहे. तर याच्यामध्ये मी आपण डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये आता डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये आता आपण ॲड करायचं आहे. तर मी थोडंसं 1 चमचा पाणी टाकून त्याला एक गॅसवरती थोड्या वेळासाठी तसंच ठेवून दिलेलं. आणि त्यानंतर आपण परत एकदा याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आपण आता शिजवलेलं जी शेवग्याची शेंग आणि डाळ आहे ते आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं. तर या पद्धतीने छान मिक्स करून घेऊया. आणि याला एक छान उकळी काढायची, गॅस मोठा करायचा, छान उकळी काढायची. आणि त्यानंतर आपली मस्त अशी आमटी शिजून तयार झालेली असते. तर गॅस आपण बंद करायचा. त्यात मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथं कणिक आपण मळून ठेवलेली आहेच. तर त्याची आपण पटपट चपाती करून घेऊया. तर चपाती आपण पटपट लाटून मस्त असं शेकून घेऊया. आणि त्यानंतर आपल्या चपात्या ह्या आता तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर आता चपात्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर इकडं आमटीसुद्धा उकळलेली आहे, गॅस बंद केलेला आहे, आमटी तयार झालेली आहे. त्यानंतर इकडं भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे. तर आपण आमटीत आणि भाजीत कोथिंबीर टाकून हे छान आता मिक्स करून ठेवूया. आणि त्यानंतर मी एका साईडला कुकरमध्ये भात लावलेला होता. तर पांढरा भात आपला रेग्युलरचा भात आपण लावलेला आहे, तर तो सुद्धा तयार आहे. त्यानंतर आपली मस्त अशी आता जी मी थाळी सांगितलेली ती तयार झालेली आहे. तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये मी आता थाळी सर्व करत आहे. तर मी एक ताट घेतलेलं आहे. आणि त्या ताटात आता आपण काय काय ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता. आता तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आता चपाती तर बनवलेली आहे, भाजी झालेली आहे, आमटी झालेली आहे, भात आपला रेग्युलरचा भात असतो तो सुद्धा तयार आहे. कारण अचानक पाहुणे आलेले आहेत, गडबड आहे, आपण फक्त प्लेन राईस लावलेला आहे. त्यानंतर ही आमटी आहे, तर भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. त्यानंतर हा भात आहे. तर भात थोडासा गरम असल्यामुळं वाटी पटकन उचलता नाही आली. तर हा मस्त असा पांढरा भात आहे. त्यानंतर चपाती आहे. त्यानंतर आपण तोंडी लावण्यासाठी पापड भाजू शकतो. तर मी इथं पापडसुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर दही घेतलेलं आहे आपण. त्यानंतर जिलेबी हे एक स्वीटला काहीतरी असावं म्हणून गडबडीच्या वेळी आपण पटकन जाऊन आणू शकतो. अशा पद्धतीचं स्वीट मी इथं ठेवलेलं आहे. ही तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं स्वीटचं काहीही ठेवू शकता. आणि त्यानंतर इथं मी गाजरचं सलाड म्हणून वापर केलेला आहे. तर मी इथं गाजर कट करून ठेवलेलं या पद्धतीने. त्यानंतर पापड आहे. तर पापड किंवा तुम्ही कोणत्याही इतर प्रकारचे सांडगे इथं वापरू शकता. तर ते कोणाच्याही घरी कधीही सांडगे असतातच. तर ते सुद्धा तुम्ही कोणत्याही वेगळ्या प्रकारचे तुमचे कुरडे असतील ते सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता. आणि याच पद्धतीने आपण फक्त अर्ध्या तासात ही मस्त अशी थाळी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही पण ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.